नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। घिसाडी तेरमा बहुउद्देशीय संघाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थी व व्यक्तींचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 7 जून रोजी MIT कॉलेज परिसरातील आनंद हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। अध्यक्षस्थान विष्णू चव्हाण व प्रमुख अतिथी राजकुमार सुरवसे आणि संजय सोडके, अक्षय पवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाला खासदार संदीपान भुमरे, महापौर समीर राजूरकर यांनी भेट देऊन गुणवंतांचा सत्कार केला। यावेळी बोलताना महापौर समीर राजूरकर म्हणाले, समाजातील तरुण तरुणीने मोठ्या प्रमाणावर झेप घेऊन शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे, हे पाहून मनस्वी आनंद वाटतो असे ते म्हणाले। संदीपान भुमरे म्हणाले की माझे आणि या समाजाचे ऋणानुबंध अनेक वर्षापासून आहेत। हा समाज असेल तर एकतर काही मागत नाही, एकतर इमानदार असा हा समाज आहे। त्यांनी मला विनंती केली, सत्काराला यावे लागेल। मी विचार केला, जे आपल्यासाठी धावून येतात त्यांच्यासाठी आपण गेलेच पाहिजे आणि समाजातील विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मी भारावलो। अशी प्रगती इतर तरुणांनी करावी असे खासदार संदीपान भुमरे म्हणाले। स्मिता सोळंके, संतोष सोळंके यांनी पण यायचं आहे सध्या। यानंतर आपल्यामुळे त्यांना आपण त्यांना रजा द्यायच्या हद्दीमध्ये जी लोक रस्त्याच्या कडेला काम अजूनही करतायत त्यांना सगळ्यांना परमनंट दुकान आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे जसं खासदारांनी सांगितलं, जिल्ह्यामध्ये सुद्धा तसं काही व्यवस्था करता येते का ते आपण बघणार आहोत, पण प्रायोगिक तत्वावरती महानगर त्यानंतर IT क्षेत्रात मोठ्या याच्यामध्ये कार्यरत असलेला हा आपला विषय। यानंतर मी मान्यवर, परंतु इथं आले तर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जरूर करावं। मी समीर दादाला विनंती करेल की विद्यार्थ्यांना 2 शब्द शुभेच्छा द्याव्या आणि त्यानंतर काही लोकांचं ग्रीन कार्ड हे अमेरिकेमध्ये आहे, हे आम्हाला प्राऊडली या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। आमच्यासोबत संयोजन समितीचे अंकुशराव चव्हाण हे प्राध्यापक आहेत लातूरमधून, यांनी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अहोरात्र झटकले, यांच्या सुद्धा घिसाडी तेरमा बहुउद्देशीय सेवा संघ ही महाराष्ट्रातली पहिली नोंदणीकृत संघटना आहे। या संघटनेची काही ध्येय उद्दिष्ट आहेत, त्यापैकी समाजाची उन्नती करणे आणि समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच राहत आलेली आहे। या संघटनेच्या वतीने घिसाडी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होतो आहे। साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख लोकसंख्येच्या आसपास असलेला ही जमात खेड्यापाड्यातून आणि दरी डोंगरातून आजही वास्तव्य करीत आहे। आमच्यासारखे 4 लोक शिकून पुढे आले म्हणजे समाज विकसित होत नाही, किंवा आज ज्या 162 विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करत आहोत म्हणून हा समाज फार विकसित आहे असंही समजण्याचं कारण नाही। आजही आमच्या समाजातील लोकांकडे राशन कार्ड नाहीत, मूलभूत सुविधा नाहीत, कोणतेही कागदपत्र नाहीत आणि शासनाच्या अनेक योजनांपासून त्यांना वंचित राहावं लागते। म्हणून आमच्यातले जे सुशिक्षित आहेत त्यांचा जर असा गुणगौरव सोहळा घेतला तर त्यांनी तळागाळापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत जावं आणि त्याला ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा। एवढेच नव्हे तर केवळ गुणगौरवांचा सत्कार केला म्हणून समाज सुधारत नसतो किंवा विकसित होत नसतो, तर त्यासाठी एक ध्येय उद्दिष्ट लागते आणि त्या ध्येय उद्दिष्ट या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं हे या संघटनेचं कर्तव्य। एवढंच या प्रसंगी मी बोलेन। आपलं पूर्ण नाव सांगा। मी डॉक्टर अंकुशराव नथुजी चव्हाण, सध्या दयानंद महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचा प्रोफेसर आणि रिसर्च सेंटरचा डायरेक्टर। त्यामध्ये प्रथमच म्हणजे महाराष्ट्र राज्यातून पहिल्यांदाच घिसाडी समाजाचा जो विद्यार्थी आहे, जे गुणगौरव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, यामागचा आमचा उद्देश असा होता की आमच्या समाजातील जे काही विद्यार्थी आहेत, जे शिकत आहेत किंवा आतापर्यंत शिकलेले आहेत, या सगळ्यांना एकमेकाचं इंटरॅक्शन होणे, या सगळ्यांचे एकमेकाशी संबंध होणे
किंबहुना पुढच्या दिशेच्यासाठी एकमेकाचं मार्गदर्शन मिळणे हा याच्यातला प्रामुख्याने मोठं होता. आणि आज आमच्या समाजाचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या समाजाचे जो आमचा एक पवार म्हणून UPSC म्हणून क्रॅक झाला, जबरदस्त त्याची निवड झाली आहे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये. मी प्राऊड फील करतो ॲज अ घिसाडी म्हणून, ॲज अ घिसाडी समाजाचा सदस्य म्हणून मला फार त्याचा अभिमान आहे. आणि आमच्या संयोजन समितीने गेल्या 2 महिन्यापासून या सत्कार समारंभाची तयारी केली होती. या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन की घिसाडी समाज जो तुमच्या नजरेमध्ये आहे की जो एका पालमध्ये राहतो किंवा एका दुर्लक्षित आहे असं नसून आज घिसाडी समाज आज जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये अतिशय प्रतिष्ठित आणि सन्मानाची जी परीक्षा आहे UPSC ही आपण हायर रँकनं उत्तीर्ण झालेले आहे. याबद्दल आपलं काय म्हणणं होतं? मी आता ज्या समाजातून येतो, घिसाडी समाज हा कष्टकरी समाज आहे आणि प्रथमच या समाजातून अत्यल्प लोकसंख्या असलेला 30 ते 35 हजार महाराष्ट्रात लोकसंख्या असलेली या समाजातून मी आज UPSC मधून रँक काढली आहे. हा नक्कीच मला गर्वाचा विषय आहे, माझ्यासाठी, माझ्या पालकांसाठी, माझ्या पूर्ण समाजवासियांसाठी. आणि याचा मला खूप आनंद होत आहे. आणि त्याचबरोबर माझा हा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि याच्यात सामील होण्यासाठी माझ्या समाज बांधवांनी छत्रपती संभाजीनगर येथे एक मोठा सत्कार आयोजित केला आहे. आज आपलं सिलेक्शन कोणत्या माझं भारतीय वनसेवा, ज्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतात, त्यामध्ये माझं हे सिलेक्शन झालं आहे. देशात 81वा क्रमांक मी मिळवलेला आहे. या माध्यमातून समाजाला काय संदेश? समाजाला हा संदेश आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तसंच ज्यांनी शिक्षण घेतलं त्यासाठी, जर वंचित बहुजन घटकांसाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे, तो 0 ते 1 पर्यंत जाऊ शकतो. म्हणून सर्वांनी शिक्षण घ्या आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. आजही समाजाचे मुले शिक्षणापासून वंचित आहेत. आपल्या संघटनेकडून काय त्यांना शिक्षणासाठी प्रयत्न करणार आपण आता जसा मी या समाजातून एक मोठ्या UPSC मधून अधिकारी झालो आहे, मला असं वाटतंय की मी एक समाजाचं देणं लागतो. जिथं जिथं मार्गदर्शनाची गरज आहे संघटनेच्या माध्यमातून मी नक्की करेल. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्यांना आला तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मी त्यांना नक्की जी हवी ती मदत करेल. आज किती विद्यार्थी सत्कार करण्यात आले कार्यक्रम? 120. साधारणतः 120 ते 150 विद्यार्थी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे कार्यरत आहेत, उच्च पदस्थ, काही जे फॉरेनमध्ये आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. IAS इक्विव्हॅलंट आपली पदवी राहणार आहे आणि त्या दर्जाचं आपलं पद राहणार आहे. नुसतं मार्गदर्शन करून आपल्या विद्यार्थ्यांना भागणार नाही, तर तुम्हाला आर्थिक सहाय्य सुद्धा त्यांना करण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे. हो, बरोबरच. जेव्हा जेव्हा माझ्याकडनं जे पॉसिबल होईल माझ्या याच्यानुसार, कुवतीनुसार, ती नक्कीच मी त्यांना करेल. तुमचं नाव? माझं नाव अक्षय हरिभाऊ पवार, राहणार पाथर्डी. घिसाडी शब्द घिसा घिसा आयो एल्फिस्टन पहिल्यांदा सुरुवात करी. तारामुखी वय शब्द लाय म्हणजे तेरमा. तारामुखी म्हणजे आपली भाषा, मेवाडी भाषा, बोली. आणि हती जातो निर्माण होयो दख्खन मा आपण आहे अगोदर राजस्थान मधील आपलं राजानं नाईलाज ती हार पत्करावी लागी. आणि वनानंतर आपलं आगमन वेगवेगळा स्थलांतरण होई, गुजरात में हुई, मध्य प्रदेश में हुई. भाषा बदली, बोली बदली, आपली सगळं राहणीमान बदली गई. क्रिमिनल आपला पर सिक्को लागी गयो व जातनो. आणि आजही वो सिक्कोचं ये लुचवाणू काम कोण करसन? गव्हर्नमेंट न जाईन व राज्य मागास आयोग कन कोण जासन, केंद्र कन कोण जासन. लवाऱ्या घुशा तरी आज आपली ताकद नाही. 50-50 करोड रुपया देवानी तयारीच लवाऱ्यावनी. आणि व जे घुसेलचं ना आता घणो मोठो इतिहास छे. आणि हे गोविंद गारे होणं घुसायचं आदिवासी संघटना मार्फत. आणि वनानंतर आपलाच लोक मध्ये काही होता. शहरનું નાવ નહીં લેતો, શહેરના નાવો કોનું કોઈ અમી રાજપૂત છે, કોનું કોઈ ચિત્તોડી છે, કોનું કોઈ ગાડિયા લોહાર છે, કોની કોઈ ઘિસાડી લોહાર છે, અને કોની ઘિસાડી કનારા બોટ પર